तुमच्यासोबत मला पण यायचं आहे. नाही धर बाबा धर पैसे दे. पुन्हा त्याला मी नंतर येणार आहे आणि पुन्हा त्याला आल्यानंतर मी पुन्हा घेऊन जातो. हे धर तुला 10 रुपये. पहिली लहानपणीची आठवण येते का नाही. मग आता जरा थोडीशी आली मला आणि मी म्हणलं जरा पटांगणात असल्या वातावरणामध्ये येऊन सांगावं कुणाचाच आवाज न ग जायला काय न ग. तिकडून सगळं वातावरण असं झालंय आणि कुणाला सांगायला न ग म्हणलं. आणि आजोबा आलं घरी आणि आजोबा आल्यानंतर लहानपणी आजोबा आल्यानंतर पहिल्यांदा खायला ही तर घेऊन येतच होतं. चिवडा लाडू गोडीशेव आणि नंतर आणल्यानंतर ते आनंद तरी वेगळाच होता. खाऊन पण आनंदच होता आणि त्या खाण्यात आनंद नव्हता. मावशी या घरी जाताना आनंद नव्हता आणि मावशी आल्यानंतर पुन्हा त्याला आजोबाची माझी आईची बहिणीची बहीण आल्यानंतर म्हणजे मावशी आणि पूर्णपणे आल्यानंतर मला खायला आणल्यानंतर काय ना काय सगळं खायला गुडीशेव हो काही पण लाडू घेऊन या चिवडा घेऊन या काय पण आणा काय पण घेऊन या तिकडून येताना नंतर आणि आल्यानंतर खाल्लं फिरलं ते आनंद नक्कीच वेगळा नव्हता. आणि ते आल्यानंतर पुन्हा त्याला आपण महागं लागल म्हणून आई आपली लपवून ठेवत होती आणि नंतर असू दे धर तुला 10 रुपये धर. नंतर मी आल्यानंतर तुला त्याला 2-4 दिवसात येणार आहे. नंतर मी तुला घेऊन जाते आणि नंतर घेऊन गेल्यानंतर तुला घेऊन जाते आणि मग 2-4 दिवस नवं महिनाभर ठेवते मायापाशी. तू राहा पुन्हा एवढी बारा मला उशीर झाला. आधीच्या टायमात 10 रुपये होऊन दिलेलं ती चेहऱ्यावरती आनंद होऊन कमी नव्हता आणि आताच्या होऊन 10 रुपये नाही 100 रुपये बघून इग्नोर करणारा तरी आता आनंद नाही. आणि आजच्या जमान्यात जसं जसं स्वतःच्या पायावरती लहानपणीची आठवण विसरून गेलो आणि पूर्णपणे पुन्हा त्याला आपल्या पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवरती आणि पुन्हा त्याला होऊन आपण लहानाचं मोठं होऊन गेलो आणि पुन्हा त्याला आपण विसरत चाललो. होऊन आधी एक छोटासा काळ होता आणि त्या छोट्याशा काळामध्ये आपण 10 रुपये दिल्यानंतर तो 10 रुपये पूर्णपणे आपण येळभर 10 रुपये दिलं तर आई म्हणायची खाऊ नको रे 100 रुपये ती 10 रुपये खाऊ नको तेवढं खाऊ नका. तर म्हणायची तवा या काळात वाटायचं खाऊ नको. आपण गला करायचो एखादा गल्यामध्ये 10 रुपये बापानं मायनं दिलेलं पाहुणं रावळं आलेलं तर मी सासवणार आहे आणि नंतर पुन्हा सासवणार आहे म्हणणार आणि आपण गला फोडणार आणि काहीतरी गोष्ट घ्यायची म्हणल्यावरती मायला बापाला ना माहीत होता आपण तो पूर्णपणे गला फोडायचो आणि नंतर पूर्णपणे फोडल्यानंतर गला आपण तो पैसा हाय असा इन्व्हेस्ट नाही खर्चून टाकायचो नाही हो माहीत होता. कुठे खा कुरकुरा खा कुठे मॅगीच खा कुठे त्याला चिचाच खा कुठे त्याला तसली लाल चिलाईची मिरचीच खा कुठे लॉलीपॉपच खा ते पण माहीत नव्हतं ना. आणि दुसतं फिसतं आलं तर एक बांबू जरी आणला तर बांबू म्हटला अर्धा बांबू धर तुला आणि मग 2 रुपये जवळ होतं मग 2 रुपये धर तुला 2 रुपये 2 बांबू आण तुला मग त्यामधलं 2 बांबू आणलं म्हटलं त्या 2 बांबूमधलं पूर्णपणे 2मधलं 1.5 आपण ठेवायचो ना अर्धा दोस्ताला द्यायचो. आणि तो आनंद आणि तो काळ पूर्णपणे असा एकच काळ नंबर होता आणि आता तो होऊन नाही. आणि आता मेहनतवरती पूर्णपणे 100 रुपये नाहीत रोजचाच खर्च मेंटेनन्स. आताच्या जमान्यामध्ये लहानपणीची आठवण होऊन पूर्णपणे गेली आणि आताच्या होऊन टायमाला 100 रुपये रोजचा खर्च आहे. रोजचा खातोय आपण 50-50 रुपये आणि पूर्णपणे खाऊन ती आपण आता लहानपणीची 100 रुपये नाहीत 10 रुपये दिलेलं चेहऱ्यावरती आनंद कमी नव्हता. आणि मावशीच्या घरी जायचं म्हणल्यावरती आणि पाहुण्यात जायचं म्हणती आपल्याला येऊ वाटत नव्हतं वापस की मायवन येणार आहे काय ना शाळा चालू झाली आणि तू कशाला बसलाय येतो अक्षरशः पेपर 7वीचं बुडवून पूर्णपणे मी 7वीचं पेपर बुडवून मी मावशींच्याकडे गेलो आणि तिथंच राहिलो हे केलं. आणि सर म्हणायचे पेपर पूर्णपणे राहिलं आणि तू कुठं पेपर सोडून गेलाय हां तुमच्या पोराचा म्हणजे मुदाम अशी घराची मायबाप म्हणायची बापान फोन येणार आहे न्यायला तुला उरकून बस थांबाय की 2-3 दिवसांनी या फोन. पण तवाचा काळ आनंद नक्कीच कमी नव्हता ही वाटत नव्हतं. आणि आता 4 दिवस पाहुण्याच्या दारात गेल्यावरती एका दिवसात घरी माघारी येईन असं झालं. पूर्णपणे हा विश्वास पहिला होऊन गेला आणि आता पूर्णपणे विश्वास कामावरती फोकस आहे. लहानपणीची आठवण वाऱ्याच्या वेगानं सुद्धा नाही येणार. आणि कोणी 100 रुपये जरी आता दिलं चल माझ्या संग तुला देतो फिरायला म्हणलं तरी होऊन जा वाटत नाही. जसं की आगीला होऊन पेट घेतलेला आगीचं जसं की आगीला दिलं समुद्र आगीचा वेळ आणि आबाळाचा वेग हा असा कायम राहू शकत नाही. आणि पूर्णपणे हे
गावात हा पूर्णपणे हिरवं दिसतंय आणि पूर्णपणे एखादं रुजलेलं मनामध्ये माणूस तो करमणूक म्हणून चुलत मावस भाव आल्यानंतर तो खायला घेऊन जायचा. चल गावात जाताना भेळ खायचो आणि भेळ खाल्ल्यानंतर आपण म्हणायचो अजून काय खायचं आहे. मग खायचो. मग मला जाऊच वाटत नव्हतं आणि चल मग माझ्या मावस भावाला म्हणायचो चल मग जायचं. पुन्हा त्याला सायकल बसून आणि सायकलीवर बसून जायचं आणि पुन्हा त्याला यायचं. तर कोणाला पण नाही आणि दोघं जायचं. 50 रुपये होतं तर 20ची भेळ खायची नगरावधी बस. तेवढ्यातच आनंद व्हायचं नव्हतं तर तेवढ्यातच आनंद नक्की होत ना. कुठं आलो मावशीशी आलो का तर टी व्ही तर तवाच्या काळामध्ये टी व्ही होते चौकोनी आणि आता एलसीडी आली पण ती मजा काही नाही. आता ती एलसीडी नव्हो तवाच्या वक्ताला 10 रुपयाची टी व्ही तो 10 वेळा विचार करून पाहणारी रिमोट हातात नेऊन घेत होती आणि त्यांच्या मनात लावत होती. आणि आता पूर्णपणे हाता मोबाईल आता टायमाला कमीत कमी 20,000चा कमीत कमी आणि जास्तीत जास्त लाखाच्या पुढं हातात मोबाईल आहे तरी तवाची मजा येईना. आणि मोबाईलवर टच करून काही उपयोग नाही आणि एक लाईक करून आणि एक सबस्क्राईबचं बेल आयकॉनचा घंटा करून आणि तुम्ही फेसबुक पेजवरून पाहत असला तर फॉलोअर्स करून स्वतःच्या विचारानं आठवण काढून करा. की जसं की मी म्हणणार नाही माझ्या मावशीच्या गावाला मी गेलो आणि मला तिथं आनंद झाला. तिथं खाल्लं लाडू दिवाळीच्या टायमाला असे लाडू खाल्लं आणि म्हणली मावशी अजून तर लाडू तवाचाच एक लाडू. आता लाडू खाऊन न जिंदगीमध्ये लाडूच खायचं नाही तर जिंदगी फक्त होऊन विश्वास ठेवून कष्ट करावं लागणार आहे. जसं की पावसाचा वेग हा पूर्णपणे जमिनीमध्ये रुजून गेला आणि आठवण हा पूर्णपणे लहानपणीची होऊन गेली दिसून नाही आली. आणि तो 10 रुपये हा पूर्णपणे 10 वेळा विचार करून खात होतो आणि आता 100 रुपये हा आजोबान गेलं तरी एका तासात एका दिवसांमध्ये रांगोळी करून टाकतो त्याची. आणि आपण सहज गेलो तर खायला हॉटेलमध्ये तर आता सहज नाश्ता करायला गेलो तर दालच्या भात खायला गेलो तर 30-35 रुपये पुरत नाहीत कमीत कमी. आणि जास्तीत जास्त उडीद वडा खायचा म्हणलं तर मी पूर्णपणे सांगतो उडीद वडा खायचं म्हणलं तर कमीत कमी 60 रुपये आणि लईच भारी खायची पुरी भाजी खायची म्हणलं तर 80-90 रुपये. आणि तवाचा काळ असा पूर्णपणे असा डॅमेज नसा जसा की मागून फोकस पडला आहे. जसा की मावळत्या सूर्याला आणि मावळत्या वाटेला दिसून पूर्ण फोकस होणार होता. आणि मावशीच्या घरी जाऊन आपला चेहऱ्यावरती आनंद नक्कीच कमी नव्हता. आणि पूर्णपणे आता हिंडण्याचा योग नाही हो. आता 4 दिवस गेलो तर कधी घरी येईन होते. जसे की पूर्णपणे आता स्वतःच्या पायावरती चालायला लागलो बोलायला लागलो आणि पूर्णपणे तो त्याचा मागोस भावाचा पण मग मी शर्ट घालवलो आणि शर्ट घातल्यानंतर या चेहऱ्यावरती आनंद नव्हता. आणि नंतर कुणाच्याला आजोबा येणार कवा आला जरी जवळ नसलं तर कवा आला मग आजोबा चल येतो का मग मनाचं नग मग मावशीच्या घरी यायचं. मावस भाव हे असायचे 2-3 हॉटेलमध्ये तर घेऊन तवाच्या जमान्यामध्ये काय करतंय गावात जायचो भेळ खायचो. पूर्णपणे भेळ खाल्ल्यानंतर पुन्हा त्याला यायचो घरी आल्यानंतर पुन्हा त्याला दुपारच्या पारामध्ये जायचो आपण कुठं तर ती घरून पुन्हा त्याला वापस येऊन स्वतः आपण पुन्हा त्याला तिथं केलेला स्वयंपाक खायचं बोलत मावशीला चपाती खायची ते खा म्हणले खायचं. तवाच्या काळामध्ये आपण किती चेहऱ्यावरती आनंद नक्कीच कमी नव्हता. आणि अंधार पडला म्हणून स्वतःच्या पायावरती तो अंधार ती पूर्णपणे जसा की आकाश हा गडद वातावरण झाले आणि आभाळ हा मावळत्या वातावरणावरून नाही म्हणून चालत नाही. पूर्णपणे एखाद्या गोष्टीचा अंतकरणापासून विश्वास ठेवलेला तो 10 रुपये माझी आठवण आली. 10 रुपये ठेवलेली आठवण आली. जसं की एक दोंडा होता विहिरीमध्ये जसं की त्या विहिरीला पूर्णपणे आपण बांधून टाकलं. जसं की पावाला न्यायच्या टायमाला मी पावायच्या निमतानं पण जायचो. मला पावायला येत नव्हतं शिकवायचं आहे म्हणून मला शिवायची मावशीचा नवरा म्हणायचा कडू भाड्यातलं एखादा कुकरू पाण्यात टाकलं तर कुकरू तरंगतंय पर तुला पोहतोय. अक्षरशः असल्या रानामध्ये दाना पराजू इकडे विहीर होती आणि विहिरीमध्ये पावायच्या मला मी म्हणायचो उतराय खाली तुम्ही उतरा मी येतो मी तसं काय करत नाही तुम्ही उतरा. मग उतरा म्हणल्यावरती मग म्हणाल त्यांना उतरा अजून भिवूनच पुन्हा त्याला ये म्हणलं आणि मी जायचो असं करायचो. मला नाही वळून तसाच छातीला भीतीला धरून फेकायची विहिरीत आणि पुन्हा ज्या विहिरीत फेकल्यावरती ते पाण्यामधलं पुन्हा ज्याला पावायचं घाम फेमा आला ते पुन्हा ज्याला प्यायचं पुन्हा ज्याला उचलून फेकायची काय होत नाही चल पुन्हा ज्याला असं चपटावून आणायचो. मी तरी एकदा होऊन चावलो मावस भावाला
चावलो की बाबा म्हणलं मला नाही पवायचो. अक्षरशः चेजीवर असतं ढेकळातनं पळालो. काय करतंय तवाच्या कामाला. मी 6वीला असताना, आता 6वी होऊन पूर्णपणे आता मी स्वतःच्या छातीवरती बोजा आलाय आता. हो, शिंगायचा योग नाही. आणि ती 10 रुपये नाही, आज 100 रुपये जरी हातात असलं तरी मी, आणि अशी काही आहेत दोस्त मित्र की 100 रुपये जरी असलं तर कधी घमंड करत नाही ती. जसं की 100 रुपये आहेत ती आठवण म्हणून राहू शकत नाहीत, पण खर्चाचा ना तो 10 वेळा विचार करतात. जसा की माझ्यासारखं माझ्यापाशी 100 रुपये नाहीत, कमीत कमी रोजच्या खिशामध्ये 1000-1500 रुपये कमीत कमी आहेत. का तर मी कष्ट करतोय ना, आता कष्ट करतोय, कुणावर ध्यान द्यायचं नाही, कष्टावरती फोकस करायचा आणि पैसा कमवायचा. आणि पैसा कमवलेला आपण पूर्णपणे असा बिझनेसमध्ये नाही खायचं, तेवढा खायचा, कुणाला मनाचं पण नाही चल आणि काहीच नाही. आणि आज आजोबानं 100 रुपये सकाळी दिलं तर आपण 10 वेळा म्हणतोय काय एवढ्यानं करायचं. सहज पिशवी घेऊन बाजारात गेलो तर पूर्णपणे 200 रुपये पुरत नाहीत. सहज माळवं एवढं आणायचं म्हणलं तर, आणि ते 100 रुपये तरी किरकोळ झालं. आणि तवाच्या फोन मागताना 10 रुपयामधलं 2-3 दिवस फोन 10 रुपये खात होतो. पण आता तसं नाही. आपण 10 रुपये नाही, 100 रुपये 10ची किंमत झाली आणि 10 रुपयाला रुपयाची किंमत झाली. पूर्णपणे दिवस बदलतात. दिवस बदलतात. फक्त आठवण पाहिजे तो हृदयामध्ये, आणि कधीही खराय होऊन देण्यात राहू द्या. भेटू पुन्हा.